रस्त्याच्या कडेला पडलेला एक साधा दगड, पण पुढच्या क्षणी तो दगड ठरला नशीब बदलणारा हिरा। एका गरीब आदिवासी मजुराचं आयुष्य क्षणात श्रीमंत झालं। पण ही कहाणी फक्त नशिबाची नाही, ती आहे दैवावरच्या श्रद्धेची। कधी कुणाचं नशीब कधी उघडेल याचा काही नेम नसतो। तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत असा, शिक्षित असा किंवा निरक्षर असा, दैवाच्या लेखात जर श्रीमंती लिहिलेली असेल तर ती एक दिवस दार ठोठावतेच। मध्य प्रदेशातील रहुनिया गर्जर गावात राहणारा 59 वर्षाचा गोविंद सिंह रोजच्या प्रमाणे त्या सकाळी खेर मातेच्या दर्शनाला गेला होता। दर्शन घेऊन परतत असताना रस्त्याच्या कडेला काहीतरी त्याला चमकलेलं दिसलं। पहिल्यांदा त्यानं दुर्लक्ष केलं, पण पुन्हा नजर गेली आणि मनात विचार आला, हे काय चमकतंय? तो खाली वाकला आणि तो दगड त्याने उचलला। त्या क्षणी त्याला माहिती देखील नव्हतं की त्याच्या हातात तो साधा दगड नव्हे तर नशिबाचा हिरा आहे। घरी येऊन जेव्हा तो दगड घरच्यांना दाखवला तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्पारले, कारण तो 4.04 कॅरेटचा जेम क्वालिटीचा हिरा होता। गोविंद लगेच हिरा कार्यालयात गेला आणि तिथे आरखी अनुपम सिंह यांनी तपासल्यानंतर पुष्टी केली, होय, हा खरा हिराच आहे। हा हिरा आता लिलावात जाणार आहे। लिलावातून मिळालेल्या रकमेपैकी 11.5% सरकारकडे रॉयल्टी जाणार आहे आणि उरलेली रक्कम थेट गोविंदच्या खात्यात जमा होणार आहे। गोविंद भाऊक होत म्हणाला, मी मातेचं 3 वर्षापासून दर्शन घ्यायला जातो। आज वाटतं तिचा आशीर्वाद माझ्यावर पडले। त्या पैशातून मी माझं घर पूर्ण करेन आणि नवीन ट्रॅक्टर घेऊन पुन्हा शेती सुरू करेन। मित्रांनो, ही कथा फक्त हिरा सापडल्याची नाही, ती श्रद्धा, संयम आणि नशिबाच्या चमत्काराची आहे। कधी कधी आयुष्य आपल्याला छोट्या गोष्टीतून मोठं बक्षीस देतं। फक्त थोडा थांबा आणि विश्वास ठेवा। अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा। धन्यवाद।